आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो ना मॅडम, हो ना मॅडम। मॅडम प्लीज एकदा ऐकून घ्या माझं खरंच खूप प्रेम आहे हो तुमच्यावर, प्लीज एकदा ऐका ना मॅडम, एकदा तर बोला ना माझ्याशी प्लीज। मॅडम माझं खरोखर खूप प्रेम आहे हो तुमच्यावर। मॅडम मी मान्य करतो माझी खूप मोठी चूक झाली आहे, तुम्ही त्या बदल्यात मला वाटेल ते शिक्षा द्या, मला मारा रागवा काही करा, पण प्लीज बोला ना माझ्याशी। मी खोटं बोललो असेल, खोटं वागलोही असेल, पण माझं प्रेम खोटं नाहीये मॅडम। भावना मॅडम, भावना मॅडम, उघडा ना मॅडम। लक्ष्मी कुठल्या हक्काने मला काकू हाक मारतोस तू? आणि तुझी हिम्मत कशी झाली या घरात पाऊल ठेवण्याची? आपलं कुठलंही नातं नाहीये। तुझ्याशी मैत्रीचं नातं जोडलं होतं ना, माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ती, पण ती आज या क्षणी दुरुस्त करणार आहे ती। नाहीयेस तू माझा मित्र, चालता होती या घरातून, निघ। काकू, काकू प्लीज असं नका करू। काकू मी मान्य करतो मी तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे, पण काकू एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला प्लीज, प्लीज पाया पडतो तुमच्या। सिद्धू, तुझ्या या नाटकानं आता ही बाई भुलणार नाहीये। यापुढे ही काकू तुझ्यासाठी मेली। दूर हो, दूर हो। काका, काका, तू आम्हा सगळ्यांचाच विश्वासघात केलायस सिद्धू, आणि आता कशाला आलायस तू इथे? तुला काय वाटलं रे, आम्ही तुझा स्वीकार करू, तुझं स्वागत करू, हार तुला देऊन आदरातिथ्य करू तुझं? कशाला त्याच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवताय तुम्ही? हकलून लावा त्याला इथून। काकू, वीणाबाईंनी, आरतीबाई, वीणाबाईंनी तुम्ही पाहिजे तर माझ्या रागवा चिडा मारा पाहिजे तर, पण प्लीज प्लीज काकूची बोला ना एकदा प्लीज। आजी, आजी प्लीज समजावा ना काकांना, काकूंना समजावा ना दादा प्लीज। हरीश, हरीश, हरीश प्लीज सांग ना काकूंना। हरीश, हरीश बोलणार आहे काहीतरी। हरीश, वेंकी दादा, मी बोललो होतो ना, प्लीज प्लीज बोल ना माझ्यासाठी एकदा। आजी, काकू, काकू माझा भावना मॅडमवर खरंच खूप प्रेम आहे, मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय, मी इथून त्यांना घरी घेऊन जायला आलोय। तू
तू भावनाला इथून न्यायला आलाय? तू आहेस कोण रे तिला इथनं नेणारा? तुला काय हक्क आहे? तुला काय वाटलं जेव्हा मनात येईल तेव्हा तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालशील, जेव्हा मनात येईल तेव्हा ही गोष्ट जाहीर करशील आणि जेव्हा मनात येईल तेव्हा तिला इथून घेऊन जाशील? अरे त्या मुलीला काही मन आहे की नाही? तिच्या इच्छा, तिचं मन, तिचे विचार काही आहेत की नाहीत? काका मला सगळं मान्य आहे, पण प्लीज प्लीज एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा ना. काका काका मी वचन देतो तुम्हाला, मी आयुष्यभर भावना मॅडमना सुखात ठेवेन. प्लीज ऐका ना काका, प्लीज. गपरे, विश्वासाच्या गोष्टी तू करूच नकोस सिद्धू, तुला हक्कच नाही येतो. आणि तू भावनाला सुखात ठेवणार आहेस त्याचं वचन देतोस तू? अरे जेव्हा तिच्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण तू आहेस. सिद्धू सिद्धू ऐक प्लीज, तू आत्ता इथून जा. आपण हे सगळं नंतर बोलूया प्लीज. काकू काकू माझं प्लीज ऐका ना तुम्ही. काकू असं काय करता हो? काकू तुम्ही मित्र मानता ना मला. मित्र? अरे मैत्री या नात्याला काळीमा फासलायस तू सिद्धू. पाठीत वार केलायस तू. नाही का- संपलं हे नातं. ही लक्ष्मी काकू मेली तुझ्या. काकू काकू तू प्लीज. चालतो या घरात. नाही निघ. हे बघ तू, माझ्या हातून काहीतरी वाईट घडेल त्याआधी इथून बाहेर जा. नाही बाहेर जा. नाही काकू प्लीज असं नका करू. मी तू पाया असं पडतो. ऐकणार नाही. काकू प्लीज आई, असं नका करू. आई, काकू प्लीज मी माफी मागतो तुमची. आई, आई. काका काका तुम्ही मला वाटेल ते शिक्षा द्या, पण असं नका करू. निघ. काकू ऐका ना माझं, पण असं नका करू नका. निघ. आई काकू काकू प्लीज. काकू ऐका ना माझं, असं नका करू. काकू तुम्ही पाया पडतो तुमच्या. काकू खबरदार खबरदार, माझ्या घराच्या अंगणात पुन्हा पाऊल टाकलंस तर गाठ माझ्याशी आहे. निघ निघ इथून. पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस आम्हाला. तुमचं सगळं मान्य आहे मला. तुमचा माझ्यावरचा राग मान्य आहे. तुमच्या मर्जी विरुद्ध मी तुमच्या अंगणात पाऊल सुद्धा टाकणार नाही. पण ही गोष्ट पण तितकीच खरी आहे की माझा भावना मॅडमवर जीवापाड प्रेम आहे. तुमचा राग जाईपर्यंत मी या अंगणात, या गेटच्या बाहेर इथेच असा दिवस रात्र उभा राहणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही सगळे आणि भावना मॅडम माझ्यासोबत येत नाहीत तोपर्यंत मी इथून अजिबात हलणार नाहीये. लक्ष्मी निवास